तुमचं आमचं नाटक काय? तुमचं आमचं नाटक काय? रक्त रक्त भिडले काय? जय जिजाऊ. आज या अष्टनगरीमध्ये या शहीद पथकाचं इतक्या छान ठिकाणामध्ये आयोजन नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी आल्याबरोबर सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे जे लावलेले आहे गड आणि मावळे ह्याची जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या आयोजनासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाईल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त 19 फेब्रुवारी पुरती मर्यादित नसते हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीने आयोजन केलेलं आहे. एका सर्व गावकऱ्यांसाठी या आयोजन समितीसाठी एक जोरदार टाळ्या. ज्या भूमीमध्ये आपण राहतो ज्या संस्कृतीमध्ये आपण राहतो ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे. या संस्कृतीची सुरुवात अनादी काळापूर्वी झाली आणि याची वाटचाल पुढे अनंतापर्यंत असणार आहे. याच महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा मार्ग दाखवला आणि भगवद्गीतेवरती समीक्षा करणारा ग्रंथ लिहिला ज्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. जे ज्ञान संस्कृत मध्ये ऐकून पडलं होतं ते ज्ञान तुम्हाला आम्हाला पोहोचवण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्या ईश्वराकडे काय मागितलं? त्या ईश्वराकडे मागितलं ते पसायदान आणि या पसायदानाच्या माध्यमातून फक्त स्वतः पुरतं मागितलं नाही, कुटुंबापुरतं मागितलं नाही, समाजापुरतं मागितलं नाही, तर अवघ्या विश्वाचं कल्याण व्हावं, चराचराचं कल्याण व्हावं इतका मोठा विचार देणारी ही संस्कृती आहे. याच संस्कृतीमध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं भलेच या देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हालू काठी विचार देणारे संत तुकाराम महाराज. माणसाने कसं जगावं कसं वागावं हे जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारे संत तुकाराम महाराज. परंतु याच संस्कृतीवरती जेव्हा परकीय घाला आला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि इथल्या रांगड्या मावळ्यांनी हातात तलवारी घेतल्या आणि या मातीसाठी कसं लढावं प्रसंगी कसं मरावं हे अवघ्या जगाला दाखवून दिलं. फुले शाहू आंबेडकरांनी समतेचा विचार दिला. चाफेकर टिळक सावरकरांनी स्वातंत्र्याचा यज्ञ पेटवत ठेवला. शहरांचा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा महाराष्ट्र कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र स्त्रियांचा पुरुषांचा बालकांचा साऱ्या सायांचा हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राला वंदन करूया या महाराष्ट्र गीताच्या माध्यमातून. शाहीर कवी राजा बडे यांनी लिहिलेलं तर शाहीर साबळे यांनी 1 मे 1907 रोजी आकाशवाणीवरून गायलेले हे गीत आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत. सादर करीत आहोत महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र
गाण्यामध्ये नसेल तर जोरदार टाळ्या होऊन जातात. आज या आष्टा नगरीमध्ये येऊन खरं मागच्या 4-5 दिवसापासून सकाळी संध्याकाळी कंटिन्युअस प्रोग्राम्स आहेत. त्याच्यामुळे थोडासा आवाजामध्ये त्रास झाला तर आपण समजून घ्या. या ठिकाणी बडबडीची चालू आहे छोट्या मुलांची की लक्ष द्या. कार्यक्रम कुणासाठी आहे? तुमच्यासाठी. तुम्हाला प्रश्नोत्तर विचारणार आहे त्याच्यामुळे आवाज करायचा नाही. टाळ्या वाजवायच्या. त्यामुळे या महाराष्ट्राचं गुणगान तुम्हालाही आमच्यासोबत करायचे का? कळली नाही? मी म्हणणार जय 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 महाराष्ट्र. तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. चालेल? जय 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 महाराष्ट्र. जय 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 महाराष्ट्र. जोरदार टाळ्या म्हणतात तुमच्या सगळ्यांसाठी. खरं तर असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येक जण असं म्हणतो की या भारतवर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यायचे असतील तर पहिल्यांदा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी जन्म घ्यायला पाहिजे. आणि म्हणून स्त्री शक्तीचं स्त्री जन्माचं स्वागत तुम्ही आम्ही करायलाच पाहिजे. आणि ह्याच जिजाबाईंना, जिजाबाई या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मी सांगणार आहे. जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जागेपणा, बा म्हणजे बाणेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वरायपण वृत्ती. या सर्व गुणांचा समुच्चय ज्या मावळी आहे त्या म्हणजे जिजाबाई. आणि त्याच पुढे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ झाल्या. आणि ही जिजाऊ म्हणजे अगदी तुमच्या मनासारखी नाजूक नव्हती. आपल्या मुलीला जेव्हा आपण संस्कारित करतो त्यावेळेला ती नाजूक आहे, तू हे करू नकोस ते करू नकोस असं न म्हणता तिच्यातही शूरपणा पराक्रम शौर्य आपणही टाकलं पाहिजे. पुढच्या पिढीला हा विचार दिला पाहिजे. आणि याच जिजाऊला मर्दानी जिजाऊला वंदन करणारे गीत आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत जिजाऊ मर्दानी. सूर्याच्या
ही भूमी एकेकाळी दंडकारण्य अरण्य होती. इतका घनदाट जंगल या भूमीमध्ये होता. समोर बघितलं तर क्षितिज दिसत नव्हतं, वरती बघितलं तर आभाळ दिसत नव्हतं. इतका घनदाट जंगल असणारी ही भूमी आहे. पण हीच भूमी पुन्हा महाराष्ट्र भूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने ही भूमी पावन झाली आणि ही भूमी महाराष्ट्र भूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. शातवाहनांपासून यादवांपर्यंत अनेक राजघराण्यांनी या महाराष्ट्रावर धर्मराज्य केले. विठू माऊलीच्या भक्तीमध्ये गंग या महाराष्ट्रावर त्या दिल्लीच्या बादशहाची वाकडी नजर पडली आणि याच महाराष्ट्रावर यवनांची स्वारी आली. आणि या स्वारीचा प्रमुख होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन 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 अल्लाहू अकबर अशा कर्णकर्कश किंकाळ्यात ही तोडधाड महाराष्ट्राच्या दिशेने आली. अंधार अंधार कभिन्न अंधार. एक मराठा सरदार लढत होता तो दुसऱ्या मराठा सरदाराबरोबर. कशासाठी विचाराल तर कुण्या एका बादशहाची चाकरी मिळवण्यासाठी, कुण्या एका बादशहाकडून जहागिरी मिळवण्यासाठी. इथल्या संस्कृतीला आता कुणीही वाली उरला नव्हता. परंतु मास साहेब या महाराष्ट्राची यशोदायिनी त्या आई जगदंबेकडे स्थापना मागित होती आणि मागत होती असा पुत्र जो अन्याय अत्याचार दूर करेल आणि स्वातंत्र्य सूर्यासारखा तळपत राहील.
आणि होय, 19 फेब्रुवारी 1630 तुमच्या आमच्या सर्वांचा तारणहार जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि हाच तेजोमय इतिहास आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत. त्या पोवाड्याच्या माध्यमातून सादर करीत आहोत गाथा शिवरायांची. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुलतानांच्या तलवारीचं तळपतं पातळ सातपुडा पर्वत रांजींच्या कैफत छातीतून आर पार भोगतले जाऊन महाराष्ट्र रणलक्ष्मीच्या स्वराज्यात रुजलं. त्यानंतरची 350 वर्ष महाराष्ट्र मोगली अन्याय अत्याचाराच्या प्रेमानात निघाला. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मंदिरातल्या लक्ष्मीची विटावळी झाली. धैर्याची कसर उडाली. स्वाभिमानाची राख रांगोळी झाली. निशान झालं या महाराष्ट्राचं. एकीकडे जनतेवर अखंड अत्याचार होत होते आणि दुसरीकडे याच अन्यायाला प्रत्युत्तर देणारा वीर याच मातीतून अवतरला होता. होय, या महाराष्ट्राची यशोदायिनी आई जिजाई कुलस्वामिनी जगदंबेसमोर स्वातंत्र्याचा जागर मानत होती. स्वत्वाची पोत पाजळली आणि तुमचा आमचा सर्वांचा तारणहार जन्माला आला. आणि यात शिवाजी नावाच्या सूर्यानं येऊन इच्छा दलावर पाय देऊन महाराष्ट्रावर आपला भगवा फडकवला. आपल्यासमोर आनंद सादर करीत आहोत शिवरायांची शौर्यगाथा.
गरीबाच्या पोरीबाई पिटवल्या जात होत्या, गुलामाच्या दावणीला येऊन बांधल्या जात होत्या, तर कुठे विदेशात विकल्या जात होत्या. आणि अशा या कठीण प्रसंगी मासाहेब जाऊन काय करीत होत्या? लाईट जरी गेलेली असली तरी हे चालूच राहणार. आवाज येतो ना माझा व्यवस्थित? काय म्हणायला कळायला लागलं. जरा कुजबूज बंद करा. का मी थांबू? थांबायचं नाही ना. बाळा उठून बस, उठून बस, उठून बस. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं ऐकतो, असं बसणार का? नाही ना. ऐकायचंय ना नक्की? गाऊ मग तर कोणी बोलणार नाही. आणि अशा या कठीण प्रसंगी मासाहेब जिजाऊ काय करीत होत्या? हार्मोनियम द्या. हार्मोनियम वाजवा थोडी. दोन मिनिटं थांबा, 2 मिनिटं. नवसमागते नवसमागते हात जोडून जिजाराज. नवसमागते हात जोडून जिजाराज माता. पराक्रमी रणधीर पुत्र धर्मवीर दाता. नवसमागते नवसमागते हात जोडून जिजाराज माता. पराक्रमी रणधीर पुत्र धर्मवीर दाता. हात ऐकून प्रसन्न झाली शिवनेरी माता. जगन्मंगल बाळ जन्मले प्रतिष्ठित जगता. आणि 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस उजळला. अवघ्या महाराष्ट्राचा दिवस. जगदंबेनं ऐकलं होतं. आई जिजाऊचं साकडं देवानीनं मान्य केलं होतं. वारकऱ्यांची पुण्य आता फळाला आली. सह्याद्रीच्या कणाकणात चैतन्याची लाट उठली. सोनेरी वस्त्र भगवा मोठ्या पुरुषाला फलवला. आनंदाही जिजाऊ गरीबांना, शितुरांना आणि पाकस्थळांना हे फणकान सांगू लागला. काय सांगू लागला? काय सांगू लागला? आला 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 सुलतानांनी तुमचा काळ जन्माला आला. तुमचा आणि तुमच्या उन्मत्त सत्ताच्या शिरकाऱ्याला होता. कृष्ण जन्माला आला. आणि रेवा, परदा, कृष्णा, कोयना, गोदावरी, इंद्रायणी, भागीरथी, यमुना, गंगा साऱ्या नद्या जणू सुवासिनीचं रूप घेऊन त्या शिवनेरीवर एकत्र जमल्या होत्या त्या बाळाचा पाळणा गाण्यासाठी. आणि काय म्हणत होत्या? या ठिकाणी जिजाऊ आणि शिवबाई जायला म्हणणार आहे.
आपल्या सगळ्यांना फुलं मिळाले सगळ्यांना फुलं आपल्याला मिळालेलं आहे. अगदी 2 दिवसात जिजाऊ आणि शिवबा त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. मी अष्टनगरीतील 7 सुवासिनींना या ठिकाणी आमंत्रित करते. या शिवबाचा पाळणा हलवण्यासाठी आपण समोर यायचं आहे. आमच्या सोबत शिवबांचा पाळणा हलवण्यासाठी आम्हाला सोबत करायचे आहे. 5 सुवासिनी किंवा 7 सुवासिनी या मुलींनी थोडंसं मागे सरकायचे. सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आजी या 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 असं छान पाहून घेतोय सगळे तुमची बघ खाली गडावर सुवासिनी जमा झाल्या का? झाल्या ना? करायची पाळण्याला सुरुवात करायची का? पाळण्याला सुरुवात माझी सगळ्यांना विनंती आहे का सगळ्यांच्या नजरा पाठीमागे वळवा. सगळ्यांच्या नजरा पाठीमागे वळवा. कारण त्या सह्याद्रीचा सर्जा महाराष्ट्राचा राजा आई जिजाऊचं बाळ मोठ्या अभिमानानं गडाच्या दिशेने येते. ज्यांच्या हातात काटे आहेत त्यांनी जिजाऊ आणि शिवबावरती टाकायचं आहे. खाली टाका ते लेकरू आहे. अरे खाली टाका म्हणल्यावर खाली टाकायची ते पाहता पाहता त्या गडावर सुवासिनी गोळा झाल्या आणि त्या सुवासिनींनी मिळून त्या बाळाचा पाळणा गायला आणि त्या काय म्हणत होत्या? जाग सुवासिनी साजनिया जाग सुवासिनी साजनिया गोविंदा घ्या कोणी गोपाळ घ्या. जाग सुवासिनी साजनिया
गोविंद गाऊनी गोपाळ राया सुवासिनी साजनिया गोविंद गाऊनी गोपाळ राया सुवासिनी साजनिया गोविंद गाऊनी गोपाळ राया तुझा रणवीर कनकनाचा हाजी राजा सगळ तुझा रणवीर कनकनाचा हाजी राजा सगळ तुझ्या मानाचं मन हाजी जाई नव्हते सगळ तुझ्या मानाचं मन हाजी जाई नव्हते कौशल्याच्या रामाला घ्या यशोदीचा धनुष रामाला घ्या यशोदीचा धनुष रामाला घ्या जगमारथ सांभाळा घ्या यशोदीचा धनुष रामाला घ्या जगमारथ सांभाळा गोविंद गाऊनी गोपाळ राया सुवासिनी साजनिया गोविंद गाऊनी गोपाळ राया सुवासिनी साजनिया गोविंद गाऊनी गोपाळ राया 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 गोविंद गाऊनी गोपाळ आपण साजरा करत आहोत आणि या सर्व सुवासिनींनी त्या बाळाचा पाळणा या ठिकाणी गायला आहे. मराठी संस्कृतीप्रमाणे पाळणा झाल्याच्या नंतर काय घेतो आपण? नाव घेतो. काय घेतो सांगा? नाव घेतो. या सुवासिनींना नाव दिलं लावायचे का? चालेल. सो या ठिकाणी जमलेल्या सुवासिनींना विनंती आहे की पहिल्यांदा आपलं नाव सांगायचे आणि त्यानंतर उखाणा सांगायचं. वांगी केसरी मुंगी जयश्री नेताजी सोमोश रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान नेताजी रावबाजी पटेल आहे त्याच्यावर खूप खूप अभिमान. जोरदार टाळ्या. नेताजी दिवावर इंजिनच्या दिवावर इंजिनरावांचं नाव देखील सर्वत्र म्हणावं. जोरदार टाळ्या. हा येतो या शिवासारखा पुत्र जन्माला धन्य दिल्याची खुशी गुरुप्रसादचं नाव घ्यायचे पाण्याची दिवशी. जोरदार टाळ्या. तुमचं नाव सांगा अगोदर. हा उखाणा. लाज आहे तुम्हाला बघून. जोरदार टाळ्या बघा. कोणतंच मार्केट घ्यायचे हो असं कळलं. तुमचं नाव सांगा अगोदर. सहज गेले फुलाला पदराला गेले गौरव गेले पत्नीकडे जाण्याची. जोरदार टाळ्या. तुमचं नाव. जोरदार टाळ्या सर्व सुवासिनींसाठी. आमच्याकडे पण एक सुवासिनी तिला घ्यायला लावायचं. म्हणजे पाण्याचं जे बाळ आहे ना ते आता इथंच आहे त्याच्यामुळे त्यांनी घेतलं पाहिजे. काय हो का? आवाज येत नाही. होता नको कसं या. शिवजयंतीचा उत्सव सजला झाली काही दिशात घाई. शिवजयंतीचा उत्सव सजला झाली काही दिशात घाई. संतोषरावांची नाव घेते साहस आणि युगंधरची आई. शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला आणि या सुवासिनीच्या पाळण्याच्या सुमधुर स्वरांनी अवघा शिवनेरी मोहरून गेला. आणि याच शिवाजी नावाच्या बाळाला माता हे जिजाऊंनी संस्कारित करायला सुरुवात केली.
आणि कशी केली घेऊन मांडीवर माता बाळ आपल्या लहानग्या शिवबाला संस्कार देत होता आणि हे संस्काराचे धडे घेत असताना एक घटना त्यांच्या आयुष्यात घडली ती म्हणजे अशी की घराच्या पायथ्याशी तमाशाचा भर टाकला होता. त्या ढोलकीचा आवाज आणि घोंगडांचा नाद त्या बाळशिवबांच्या कानावर पडला आणि शिवबा कुतूहलानं ते पाहायला लागले. पण ही बात आऊसाहेबांना कळतात त्यांनी त्यांना फरफटत घरी आणलं. त्यांच्या दोन थोबाडी वाजवल्या आणि त्यांना दरडावून सांगितलं शिवबा आम्हाला बाया नाचवणारा नव्हे बाया वाचवणारा शिवबा घडवायचा आहे. किंवा असे कृत्य कराल तर खबरदार घेऊन मांडीवर माता बाळ संस्काराचं बाळकडे घेतलेला शिवबा आता लहानाचा मोठा झाला आणि कसा झाला परदार छाती काळीला छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. त्यांच्या हातात तलवारी दिल्या. प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याचा विचार उगवला आणि वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापनाची शपथ घेतली. स्वराज्याच्या दिशेला पहिलं पाऊल टाकलं. पूर्ण किल्ला जिंकला आणि भगवा फडकला. तोरणाला बांधतो रण तोरणाला बांधतो रण स्वाभिमानानं शिंग फेकून हिंदवी स्वराज्याला सुरुवात हिंदवी स्वराज्याला सुरुवात हिंदवी स्वराज्याला सुरुवात रक्तानं झुकल्या संगीचा जलावीचं शोभावलेल्या स्वराज्याची ही वाट चालत असताना शिवबा अगदी 16 वर्षाचे होते तेव्हा आणखी एक घटना घडली. रांझ्याचा पाटील होता नाही पेपर त्यानं केला होता बलात्कार. ही वार्ता महाराजांच्या कानी पडताच काकाला महाराजांसमोर उभं करण्यात आलं. महाराज करायचे पाटील हिंदवी स्वराज्याचे रक्षक जर भक्षक झाले तर कसं होईल.
त्या क्षणी मोरेपर्यंत समोर आले आणि म्हणाले, महाराज, या हरामखोराने जनतेवर अखंड अत्याचार केले आहे आणि या बाईवर तिच्या पती आणि मुलासमोर तिचा बलात्कार केला आहे. त्या क्षणी महाराजांनी सांगितलं, मोरेपंत, कुठल्याही स्त्रीवर याची नजर पडता कामा नये. पाटील बरडला, डोळे फोडून दिला. मग कायमची डोळ्यावर पट्टी बांधा, कसबा मंदिरातील चौकात याला चखरबंद करा, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर चिंता आलं पाहिजे आणि बलात्कार केल्याबद्दल याचे हात पाय कलम करा. अशा प्रकारची शिक्षा महाराजांच्या काळात होत होती आणि म्हणूनच माझा शिवबा कसा होता. बरदार छातीचा वीर, छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण पुस्तकामध्ये वाचला तर त्या ठिकाणी आपल्याला मराठ्यांचा इतिहास हा शब्द आपल्याला प्रामुख्याने वाचायला मिळतो. परंतु त्या काळात मराठा ही कुठली जात नव्हती, तर मराठा ही एक वृत्ती होती. भले एखाद्याचा जन्म गुरुवाच्या ढोराच्या माराच्या मांगाच्या बाटल्याच्या कुंभाच्या कोळ्याच्या अगदी मुसलमानाच्या गोदरीत जरी झाला असेल, ज्याला अन्याय अत्याचाराच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात आणि या भगव्याच्या साक्षीने लढायचं होतं, ते प्रत्येक मनगट मराठा होतं आणि अशा मराठ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज खरं तर किती तारीख आहे? किती आहे? 21 फेब्रुवारी 2026 आहे. आम्हाला सहज येता येता काही प्रश्न विचारला, ताई झाली का म्हणजे शिवजयंती 19 तारीख म्हणजे आता कुठे निघाले तुम्ही? तर या ठिकाणचं आयोजन बघून तर सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं
त्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त जयंतीपुरती 19 तारखेपुरती करत नाही, तर वर्षाचे 365 दिवस छत्रपती शिवाजी महाराज हा विचार आमच्या मनामध्ये ज्वलंत आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र आधी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. या ठिकाणी वेगवेगळे पोस्टर्स लावलेले आहेत. त्या पोस्टर्स वरती गड किल्ल्यांचं माहिती दिलेली आहे. खूप कॉन्सेप्ट महत्वाचे आहे. किती जण गडावरती जातात आयुष्यात? एकतरी गड किती जणांनी बघितला? हात वरती करा. रायगड असेल, प्रतापगड असेल, तोरणा असेल, कुठलाही एखादा गड बघितलाय? जोरदार करा. वा क्या बात आहे. आजच्या नगरीची सगळी जागरूक मंडळी आहे, गडांना भेटी देत असतात. आता अजून एक दुसरा महत्वाचा प्रश्न, आपल्यापैकी किती अशा जण त्यांनी एकही किल्ला बघितला नाही अजून? प्रामाणिकपणे हात वरती करायचा. एकही किल्ला अजूनही बघितला नाही. सगळ्यांनी प्रामाणिकपणे हात वरती करायचा आहे. लवकर 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 उभं राहा. सगळे छोटे मुलं उभं राहा. समोर उभं राहा. उभं राहा. लवकर उभं राहा. उभं राहा लवकर. ज्यांनी किल्ला बघितला नाही ती छोटी मंडळी उभं राहा. त्यांच्या आई वडिलांना शिवजयंतीच्या निमित्ताने एकच सांगणं आहे, या शिवजयंतीला संकल्प करायचा आहे, वर्षातून कमीत कमी एका गडकोट किल्ल्याला आपण भेटी द्यायच्या. ज्या गडकोट किल्ल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा परस्पर्श झालेला आहे, तो गडकोट किल्ला या लहान मुलांना दाखवायचा आहे. एका जोरदार टाळ्या या लहान मुलांसाठी. ज्या वेळेला ही परकीय सत्ता, परकीय आक्रमण, डच, इंग्रज, आदिलशाही, कुतुबशाही या सगळ्यांच्या राजधान्यांवरती त्यांची निशाणं फडकत होती, परंतु हिंदुस्थानात असं एकमेव राजधानी अशी होती ज्या राजधानीवरती भगवान निशाण फडकत होतं. याच अर्थाचं पुढचं गीत आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत. रायगड किल्ला. कुठली राजधानी? आणि त्या रायगडावरती कोणतं निशाण फडकत होतं? भगवान निशाण फडकत होतं. कोणतं निशाण फडकत होतं? त्या राजधानीवरती भगवान निशाण आहे. भगवान निशाण आहे. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. त्या राजधानीवरती भगवान निशाण आहे. भगवान निशाण आहे. आणि रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
एकटे उभे राहिले नाही, त्यांनी प्रत्येक मावळ्यामध्ये प्रति शिवाजी निर्माण केला. आणि म्हणून तो औरंगजेब सुद्धा म्हणायचा, आज हमारे इलाके में 100 शिवाजी आए थे, आज हमारे इलाके में 500 शिवाजी आए थे. म्हणजे शत्रू सुद्धा प्रत्येक मावळ्यामध्ये कोण बघत होता, तर शिवराय बघत होता, शिवाजी महाराज बघत होता. आणि मावळी म्हणजे कोण होती म्हणाल, दर्या खोऱ्यात खेड्या पाड्यात राहणारी अज्ञानी माणसं. पण या निरक्षर मावळ्यांनी जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा इतिहास करून ठेवला. आणि म्हणून हिरोजी इंदोरकरांना ही स्वराज्याची बांधकाम करण्याचे काम सुपूर्द केलं होतं. ते बांधकाम करत असताना हिरोजी इंदोरकरांचे असणारा सगळा पैसा संपला. परंतु हिरोजी इंदोरकरांनी स्वतःचं घर दार जमीन विकला, जनावर सुद्धा विकली. परंतु हे स्वराज्याचं राजधानीचं बांधकाम मात्र थांबू दिलं नव्हतं. त्यावेळेला पूर्णपणे गणपत किल्ला बांधून घेतला, रायगड बांधून झाला. शिवाजी महाराज त्या रायगडावरती आले आणि हिरोजींना म्हणाले, खूप जबरदस्त किल्ला तुम्ही बांधला हिरोजी, माझा काय मागायचं. त्यावेळेला हिरोजी म्हणाले, मला काय विचारलं महाराज. शिवाजी महाराज म्हणाले, नाही नाही हिरोजी, तुम्ही काहीतरी मागितलंच पाहिजे. आणि त्यावेळेला हिरोजी म्हणाले, महाराज जगदीशेश्वराच्या मंदिरावरती जात असताना एका पायरीवरती माझं नाव ठेवण्याची परवानगी द्या महाराज. आज जरी तुम्ही रायगडावरती गेलात तर त्या ठिकाणी एक पायरी आहे आणि तिथं लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. मागून मागून काय मागितलं तर त्या पायरीवरती नाव लिहिण्याची परवानगी. ही स्वराज्य निष्ठा असणारे मावळे होते आणि हा गड त्यांनी बांधून काढला. असे स्वराज्याचे आर्किटेक्चर हिरोजी इंदोरकर. आणि Yeah.
काय हे जर समजून सांगायचं असेल तर त्यांना वेगवेगळी ॲनिमेटेड इमेजेस आणि पिक्चर्स उभी करावी लागतात. कधी स्पायडरमॅन, कधी सुपरमॅन, कधी हर्क्युलस. परंतु या महाराष्ट्रामध्ये ॲनिमेटेड पिक्चर्स उभी करायची गरज नाही. जर तुम्ही शिवचरित्र हातात घेतलं तर त्या प्रत्येक पानामध्ये असे सुपर हिरोज तुम्हाला बघायला मिळतील. आणि सुपर हिरो निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून समाधी आहे तुझ्या राजाची राजाची, साथ देत शौर्याची, साथ देत शौर्याची, साथ देत शौर्याची. वैभवशाली शक्ती, वैभवशाली शक्ती, गौरवाचं स्थान आहे, गौरवाचं स्थान आहे. इथे उपस्थित किती जणांना वाटते की रायगड किल्ला खरंच या महाराष्ट्राची शान आहे? त्याचे दोन्ही हात वर, आमच्या सोबत टाळ्या वाजवत जायचं आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, 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 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. भगवानी शान आहे, भगवानी शान आहे, रायगड किल्ला जोरदार टाळ्या. मातोश्री साऊंड सिस्टीम यांच्याकडून ढोलकी प्रकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस आले. जोरदार टाळ्या ढोलकीसाठी. टाळ्या वाजवायचं झालं का? अजून एक जोरदार टाळ्या वाजवा. त्या सर्व वाद्य वृत्तांसाठी त्या ठिकाणी सांगायला खूप अभिमान वाटते की मागच्या 9 वर्षापासून हे शाहिरी पथक शिवचरित्र पोवाडे स्फूर्तिगीतांच्या माध्यमातून आपल्यासारख्या सर्व जाणकार रसिकांसमोर आम्ही सादर होत असतो. आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंतचाही प्रवास पूर्ण केलेला आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. हिंदीमध्येही पोवाड्यांचं सादरीकरण या सर्व जिल्ह्याच्या लेखींनी केलेलं आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल इंग्रजीचा जमाना आहे, हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही मधूनही पुढच्या काळामध्ये सादरीकरण करू आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. संत एकनाथ महाराजांनी ज्या लोक कला प्रकाराची या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी भारुडाच्या संकल्पनेतून या समाजाला वेगळे वेगळे संदेश दिले आणि तीच लोककला आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत भारुड. आणि यानंतर इतिहासावरची शिवाजी महाराजांची प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आपण करणार आहोत. सगळेजण तयार? ते भारुड अगदी मन लावून ऐकायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि गिफ्ट पण दिलं जाईल. सगळ्यांना आवडतं ना कार्यक्रम? टाळ्या वाजवायचा जोरदार. क्या बात आहे. हॅलो 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 ठीक. हॅलो 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 ठीक. हॅलो 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 इथे किती जणांना माहिती भारुड काय असतं? ऐकले कधी? ऐकले? कोणी ऐकले? ऐकले? माहिती काय असतं? माहिती का?
मला माहिती बरोबर काय असतं माहिती. बरं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराजांचा कार्यक्रम चालू आहे, पोवाडे असतात, गाणे असतात, भारूड असतंय. तर भारूड घेण्याचा उद्देश असा, शाहीर जो असतो जो पोवाडे म्हणणारा त्याला शाहीर म्हणतात. शाहीर हा कधीच एंटरटेनमेंट साठी नसतो. शाहीर हा एंटरटेनमेंट साठी नसतो. त्याचं काम असतं समाज जागृती करणं, आपल्या सत्याशी जोडलेल्या गोष्टी समाजाला सांगणं. हे काम त्या माणसात असतं, त्याला शाहीर असं म्हणतात. आणि ज्या गोष्टीतून प्रबोधन होऊ शकतं ती प्रत्येक गोष्ट शाहिरांनी त्या मंचावरून सांगितलीच पाहिजे. म्हणून या भारुडाला आता आपण इथे घेणार आहोत. आपल्या बंगालीचा पांडुरंग, आपल्या सगळ्यांचं दैवत, गरिबांचा देव त्यांना म्हणतात. पंढरीचा पांडुरंगाला स्मरायचं, करायचं का नाम स्मरण, करायचं का दादा? हातवरती इकडची मंडळी फार शांत आहे. हातवरती पांडुरंग नाही आपला देव असं काही वाटत असेल तर नका करू. करायचं का? हात बोला पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की चालू आहे. तिने आमच्यासोबत भजन करायले, ती वाजवायले, आम्ही गावला कसं ऐकू येत तुझं? थांब कुणा सांग काय नाही झालंय का तुला? काय हा बोलू नाही कोणतं नाव आहे दादा? कोणतं नाव आहे? तुम्ही बोलायचं बरं का? नाही ऐका आता सांगू का? सांग बरं काय नाही झालं. आता ऐका सांगतो मला नको बाई, मला नको बाई. कोणाला
बाय 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 तिला हातावर तुमचं आहे बाई. कसं आहे सांग बरं. सांग का? हा आता तुला एक पुस्तक करून सांगते. बाय बाय एक सांग. आपण फाट बसलो गडा आणि कुठेच नव्हा. फटकी तुटकी चोळी लुगडं कुठं आहे दिसले हाय बाई एवढं लटून फेटून आलीस म्हणून फटकं राहिलीस होईल बाई कोणतं गाव म्हणले आज सकाळ गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आणि कार्यक्रमाला येताना डॉक्टर बाई म्हणजे असली फाटकी साडी घालून जाऊ नका माझी देते म्हणजे चांगली घाला असं मला असं डॉक्टर बाईने साडी दिली मला. बरं 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 हा माझी घरची फाटकी आहे बाई. फटकीच आहे का फाटकी आहे. बरं बरं चांगलं जावं म्हणलं नवं विसरून होय. देवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे नव्हता म्हणून. होय 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 बरं मी काय म्हणते काय म्हणते तुझी चोळी साडी फाटकी आहे कधी होय बाई. मग मी काय म्हणते काय म्हणते सुईदोर असते घरात घालायचे 4 टाके करायचे की ऍडजस्ट करायचं तुझं हा करायचं सगळ्या फाटक्या साड्या शिवून घालता का हो तुम्ही कासरवाड्या बाय घालता का खऱ्याने सांगा असं तरी असतं तरी असतं तरी म्हणजे मला खरंच घालता का नाही हो का नाही तुम्ही बोलावा का नाही बोलायला नाही बरं वाटलं चांगलं वाटलं बाबा चांगलं वाटलं अगं बोला की काहीतरी या बाया एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या घातल्यात तुझा कपाट कमायला की साडी मला मला शिवून घाल हिचं खरं आहे हुशार वर म्हणते शिकली या वकिली झाली म्हणून तुझं खरं आहे मी ऐकलं ते तुझं पण पुढचं तरी ऐकतीस का हा आणि त्याला शिवण येतो रवी ना मला ऐकलंस का होय होय आहे. नाही ग पण मी काय म्हणते तर साडी चोळीसाठी पण नवं सोडते होय हो तिच्या माहिती मला तर काही बोलत झाले तिचं जाऊ द्या मला तर बोला सोडता का साडी नाही म्हणून नवरा सोडता लागायला का बाबा तिने हो का नाही ते बी माहित नाही कसं आहे? सोडतेत का कुणी आलेत का यांची हे ते काहीच बोलणार बघा सोडता का ते तिकडं बसले त्यांना ऐकून जाते का नाही काय नाही त्या हो बी म्हणा नाही गेल्या तर नाही बी म्हणा नाही गेल्या त्या त्यांचं ते लागतं ना रौक जाऊ कसं हाय का जाऊ दे माहिती नाही त्यांचं नवऱ्याला येतात पैकी बाई होय भाई असं कसं बी. सोडतेत का नवऱ्या मग नाही म्हणाले सोडत नाहीत बाई अगं त्याच्या पायी सोडत नाही गं. तुला सांगितलं की तिच्या हातात कोडीचा हा एकच होय भाई दुसरी सांग हा हा. आता ऐका बाई आता ते नेसण्याचं काय नाही म्हणतात राहायचं चांगलं पाहिजे का नाही हा आव मोडके छप्पर असं म्हणतीस बाई काय गं बरं थांब. सरपंच आहेत का सरपंच गावाला कुठं आहेत घरी प्रशासक लागले ती कुठं आहेत गेलेत होय पण जाऊ द्या तुम्हाला सांगते तिला माहित नाही पण आपल्याला तर माहित आहे सरकारची घरकुल योजना आली आहे आणि बाई इथल्या लोकांना सांगते की तुमच्या सरपंचाला सांगा बरं का एक घर मंजूर करून द्यायला आणि तवर टाकायचे 4 पत्र करायचं की ऍडजस्ट तर आहे कसे बियाणे काय सांगायचं हा मग शाने तिला लागला चार करत गेलो 2 BHK 3 BHK काय नाही बाई होती आणि मला मग पत्र टाकून दिला नाही की काय बोलला त्याच्या पत्राला सांगितलं नव्हता हा त्याने घरात मग तुम्हाला तिचं केलं असतं गं पत्र टाकून ऍडजस्ट करते होय पण एक माझ्याकडे माळ बरं का भजन मंडळ आहे का हो तुमच्या गावात आहे का भजन मंडळ आहे का नाही मग पांडुरंगाची भक्त असतील का नाही आहेत का तसं माझ्या वेळेला तुळशीची माळ आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाने
देवघर नाही मला असं म्हणतेस होय बरं ते आता घर तर मंजूर करून देणारच आहे तर तुम्ही म्हणते ना सोडून द्यायची गरज नाही ग हाय की नाही हो? आपल्या घराला असते की पत्र करतो का नाही ऍडजस्ट अगं केलं ऍडजस्ट देवाला देव करते नाही तुम्ही यायचं काय बी होईल राहायचं काय बी होईल पण मावशी पोटाला तर 4 घास खायला चांगलं पाहिजे का नाही मावशी पाहिजे का नाही अहो होता नाही तुमच्या घरी येत नाही खायला होतं का नाही पाहिजे का नाही बरं पाहिजे का नाही हा पाहिजे का नाही पिझ्झा बर्गर पाणीपुरी खायचे का नाही कधी कधी चॉकलेट डेअरी खायचे का नाही मग त्याने सुद्धा काय तुला कळलं माझ्या घराची परत सांगते ऐका मावशी काय करतो बघा काय कर ऐका साल ऐका अरे खायची तर अगं काय भाकर आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी तिला काय झालं बघा मला लय आवडते पण मिळतच नाही ग आमच्याकडे तुम्ही मिळाली की तू गावात लहान घेते कपडे बांधून बरं काम कर सकाळी आपल्या आंबाड्याची भाजी खा एवढं असते का अगं माझी पण काय सकाळी आंबाडी असं म्हणते आपल्या गावाला कळलं तर तुला कळणार झालं हे विचारायचं बरं मी काय म्हणते मंडळी ऐकू भाकरी तर आहे माझी खाऊ वाटणार झाले चटणी तेल मीठ ओतायची धारक करायचं की बाई पाय तुझे पाहून हाताले म्हणजे किती खरं का पाय हा तुम्ही सकाळी तीच भाजी दुपारी तिसरा परत खाताव का काय अहो खाताव का नाही सांगा की खातच नाही मुख्य खाऊ तुम्ही सकाळी दुपारी माझ्या राशीला आले काय ती मावशी म्हणती होती तेलाची दाल टाकून खा खाल्लं असतं पण तेलाची दाल नाही मला बघा आता काय आता नांदून तुला लावायचं मला डबा लावायचं का जेवणासाठी नवा सब्जेक्ट का अगं दिवसाला 10 वेळेस उपास करत असतील या आठवड्यातून 4 जातात मावशी का बोल ना झालं तुच लाव का काय हा तुमच्या किती नारळाच्या बाबाचा म्हणत का काय बोला की मा बोलूच नका काय करावं काय करते सांगते ना मी सोडायचं हे नवरा सोडायचं म्हणायला की मी बोला हो कधी द्यायची तिला उडू का संसार तिचा कसं त्या म्हणण्यात मी सांगते ते जाऊन सोडून कुठून का पण मी काय म्हणते नवऱ्याचा असा आहे इच्छा सासर तर असं मिला मग त्यांच्यासोबत करायचं की ऍडजस्ट थोडं ते सांभाळून घेते तुला बघा किती विचार आहे मावशी इकडं कडे इंद्रमनाचा मी येते का शेत येते का कापू इथं शेत आहे का नाही तुम्हाला आता तुम्ही पगारावर फेरताव सगळे हा कडू इंद्रमन येते की मावशी कडू वाळायला कधी गोड वाळायला लागतेच का हा कडू इंद्राला कधी आंबे लागतेच का याचं घरच राळ कडू इंद्रमनाचं हा असं म्हणजे सांग बरं हा मावशी सांगू का साखरची व्यथा हा सांगू का जर तुमची व्यथा जर थोडी माझी व्यथा आपल्या सगळ्याची व्यथा आता कोण आहे साखरची पहिला मेंबर कोण असते सांगा बरं आता तुम्ही सांगितलं तर खरं नाही जाते बघा वापस कोण आहे काकू चष्मेवाले ताई कोण असते पहिला मेंबर जगदंबेचा औषध कोण असते सांगायला तुमच्या सासूकडे माझ्या आजीचा आता ऐक अगं सासू कशी माझी सासू कशी आहे सांगतो अगं हात खरा आता भूत गेलं जशी
हातभर गाडी घोंगड सारून गाडी घोंगड सारून हातभर गाडी घोंगड सारून असलं आहे बाई गे कोणी असले आता कोण आलं होय आता कोण मावशी होय बाई मावशी बोल मला मावशी सगळ्या आता कोण आलं हा नाही तिच्या आधी लाडाचं असतंय जरा ती गावावर फिरत आहे आणि त्या पहिले आता वाढा जेवायला माहिती काय की मामा कोण मग दीर्घ नाही कधी घरी गेला तर तुम्हाला बोलल्या की इकडे काय बोलत नाही आम्हाला दीर्घ आम्हाला धीरे काय सांगू का ह्या आवडून गावावर फिरत आहे बाई ग बर किती झालं रागा कोण आलं मावशी हाय का काय मावशी साडी घ्यावी नाही झाली अण्णांनी घ्यावी गावी आणि मग साडीची गडी कुणी मोडावी म्हणती वहिनी चांगली साडी चिवडी द्या मला बोलता गेले काही घेऊन जाते आपल्या भाग्यात काहीच नाही माझी नाही तुमची कशी ती माझी कशी माझी